पुण्यच असतं आणि भगवान बाबाच्या सप्ताहामध्ये तो कार्यक्रम येणं, भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या टायमावर येणं हे सुद्धा आपलं भाग्यच आहे। एरी चाला असता तर आपला बी लावा जमला नसता। चला पुढे शेवटच्या दिवशी भगवान बाबाला बोलायला टाइम दिला, फक्त 5 मिनिट। 5 मिनिटाचे बाबा बोलत बोलत कसं राहतंय, परमार्थामध्ये बोलत राहिलं तर ज्ञान वाढतं। आणि जर मिलय ज्ञानी आहे, मिलय असा आहे, मिलय पंडित आहे, कुणाला काय सांग बिना कुणाला काय बोल बिना नुसतंच असं भितळला मुळे बसला जर बसला त्याचं ज्ञान हे कबीरची जातो आहे, माझ्या बदलच नाही। सरस्वती भांडार की बडी अपूर्व बात, माझ्या दोह्याकडे माझ्या दोह्याकडे सरस्वती भांडार की बडी अपूर्व बात, जो जो खर्चे त्यों त्यों बढे, बिन खर्चे घट जात। ज्ञानाचं सुद्धा तसंच आहे, ज्ञानाचं सुद्धा तसं आहे। ज्ञान वाटीत राहा, सेवी तो हारस वाटी तो आणि का घ्यारे होऊ नका। तुम्ही पैसे कमी होत आहे, तुम्ही दान करीत राहा, पैसा कमी होणार नाही। कबीरजीचा तो सांगतो मला, दान दियो धन ना घटे, नदी न घटे नीर, दान दियो धन ना घटे, नदी न घटे नीर, अपनी आंखें देख ले, ये क्यों कहे कबीर कबीरा, ये क्यों कहे कबीर। माझे गुरु माऊली दादा सांगायचे, गंगेमध्ये एक हिरा असतो, हिरा जुने लोक हिरा करायचे आणि त्या हिऱ्याचं जर पाणी काढीत राहिलं का हिऱ्याचं पाणी कमी होत नाही। पण माझ्यासारखं एक चिंगूस होतं, ते मला आपल्या हिऱ्याचं पाणी दुसऱ्याला पिऊ द्यायचं नाही। मग त्याने कुपटीचा फासक्याच्या हिऱ्यावर टाकला, 8 दिवसाला पाणी प्यायला गेला, शहाणा मध्ये आळ्या झाल्या। दान शुद्ध कशाने होतं? दानानं। धन शुद्ध होतं दानानं, तन शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं ध्यानानं। ज्ञान ज्ञान वाटीत राहतं। बाबा बोलायला लागले, 10 मिनिटं बोलले, लालानं म्हणलं बंद करा बाबा, अरे बोलू दे, पुन्हा योग येणार नाही। बाबाने माहिती होतं, साधू संतांना त्रिकाल ज्ञानी असेल, त्यांना माहिती असतं ना कधी जायचंय कधी जाणार आहे, बोलू दे। माईक काढून घेतला, बाबाला बेकार वाटलं, या माझ्या माय बाबाने जर मी बोलू शकत नाही, लाला काय करायचं। आषाढी एकादश आली, आषाढी एकादश नंतर 64ची एकादशीची सांगतो तुम्हाला। बाबाने नगरच्या दवाखान्यात ऍडमिट केलं, नगरच्या दिंडी गेली, दिंडीमध्ये येऊ दिलं नाही, काही नाही। आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी बाबाला वाटलं, बाबा म्हणले उद्या एकादशी नाही, आता उद्या एकादशी आहे आषाढी, मला पंढरपूरला जाऊ देत नाही, नाही तुम्हाला जाताच येणार नाही का, प्रकृती बिघडलेली आहे, परिस्थिती कठीण आहे। बाबा म्हणजे बाबा पाठच उठले, नाताला बाजूला लावलं काहीतरी आणायला। बाबाने स्वतः सगळं काढलं, बाबा लोंगीवर होते, पटका नव्हता, बनेलवर होते, खिशात पैसा नव्हता। दवाखान्यातून जे उठले ते कोण असते ते बायका सिस्टर बिस्टर, रेल्वे स्टेशन गाठलं, रेल्वे स्टेशन गाठलं, रेल्वेला कुर्डवाडीहून पंढरपूर, 10वीच्या दिवशी संध्याकाळी बाबा पंढरपूर। सकाळी बाबा त्यांच्या मठात जाऊन बसले, भगवान बाबाच्या तोंडातून गजानन महाराजाच्या दिंडीवर बाबांचं नागबाबाच्या मठावर एकादशी दिवशी बाबाच्या भगवानगडाला मान आहे कीर्तन करायचा। दुसऱ्या दिवशी कीर्तन होते, त्याला माणूस जर कीर्तनाचा देणारा घेऊन आला, बाबाच्या तोंडातून रक्त होतं। त्या माणसाने विचारलं होते, बाबा तुम्ही पान खाल्लं ना? म्हणजे आज आषाढी एकादशी, जाती म्हणतो वारकरी आहे, पान कसा काही म्हणजे रक्त आलंय। बाबांनी जर तो गमजा लावला, खरं तर बाबाने बाजूला घेतलं, बाबांनी बाबाच्या जागेवर लालाने कीर्तन केलं, चला पुढे जाऊ। दिंडी परत फिरली,
एका गावामध्ये मुक्कामाला राहिली आणि सगळ्या लोकांचं लक्ष फक्त बाबाकडे होतं. कोणाकडे होतं? फक्त बाबाकडे होतं. एका गावी मुक्कामाला राहिले आणि एका अंसा म्हणून बाईचं नाव होतं, अंसामाय. त्या माईला त्या रावट्या होत्या ना, कुठेतरी त्यांच्या जंगलात राहायच्या आणि ती संध्याकाळी झोपता झोपता कुठं तिचा हात त्या रावटीच्या साईडला का काय गेला, असा इच्छेनं फटका दिला त्या अंसामाईला. ती मोठ्यानं आरडली म्हणली काय, बाबा मेले म्हणली. काय म्हणली? बाबा मेले. मेले म्हणली ती. पण लोकांना वाटलं बाबाच मेले. तुम्ही उठून बसलो. म्हणजे काय झालं, काय झालं? बाबाच्या रावटीकडे पळाले लोक. म्हणजे काय झालं? म्हणजे काय नाही झालं. पाहले कोण? म्हणजे काय नाही, कोणी काय बोललं असं. तपास करा. लोकांनी खाली पाठवलं. म्हणजे ते अंसामाईला इच्छानं मारलं. म्हणजे ते इच उतरते. बाबा म्हणले जा, ते आपल्या भाकरी केलेल्या चुलीत ती राख घे आणि तू काय कर, ते हातावर असा हाण. काय करू? तो नुसता रामकृष्ण हरी मान. बाबांनी सांगितलं. त्यानं नुसतं असं हातावर मारलं, त्या माऊलीचा इसूच उतरला नाही नको. एवढी बाबाच्या वाणीमध्ये ताकद होती. 14 जानेवारीला बाबाचा ताप जास्त झाला. 15 जानेवारीला बाबाने 11 वाजले, मी काय जास्त वेळ तुमचा घेत नाही. 15 जानेवारीला बाबाने पुण्याला नेलं. 16 गेली, 17 गेली. 18 तारखेला संध्याकाळी पौर्णिमा होती. 18 तारखेला पौर्णिमा होती. संध्याकाळची ज्ञानेश्वरी वाचायला नाता मिसळ बसलेलं होतं. 1 वाजोस्तोर बाबा उठायचे. लगेला 2दा गेले, स्वतः गेले आणि आल्यावर विचारायचे, नाता किती वाजले? तर 12 वाजले. किती वाजले? 1 वाजले. आता किती वाजले? 1:30 वाजले. अरे मला आता ज्ञानेश्वरी मोठ्यानं ऐकू येत नाही म्हणजे. मग जरा मोठ्यानं वाच. मग त्याच्यात शेवटची ओळी बाबांनी एकच ऐकली. का झाकलिया गतीचा दिवा, काय झाला या रीती जो पांडवा दिहे. माझ्या कानाला ऐकू येणार आहे. माझ्या आता छातीवर ज्ञानेश्वरी ठेव. ज्ञानेश्वरी छातीवर ठेव. नंतर ज्ञानेश्वरी छातीवर ठेवली. बाबा 3 वेळेस ज्ञानोबा 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 म्हणले. बाबा अनंतात ठेवले. 1896 ला सोमवारी सूर्य उगवायच्या टायमाला पहाटेच्या वेळी जन्मलेले बाबा 1965 ला सोमवारीच हा देह विसर्जित करून लोकांची यात्रा संपून आपल्या दिनदुबळ्याची छाया नाहीशी परमेश्वराने केली. नाही बाबा आपल्यातून गेले. 2 दिवस त्यांचं, 1 दिवस बॉडी त्यांचा देह यायला लागलं. 1 दिवस गडावर दर्शन घ्यायला लागलं. 21 तारीख 21/1/1965 या दिवशी बाबांना समाधीस्थ लिमसिंग बाबाच्या हातानं दगड लावून करायची पाळी. अशा महान साधू संतांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम तुम्ही गेले 41 वर्ष करता. बाबाचं चरित्र सांगायचं म्हणलं तर उजळस्तोर बी सांगता येईल. तुम्ही सुद्धा ऐकत बसणार आहेत. बाबाच्या चरित्राचा तुम्हालाही कंटाळा येणार नाही. बाबांनी कधी मान अपमान, मिले मोठा आहे, मिले असा आहे, मला रिद्धी आहे, सिद्धी आहे, मी असा आहे तसा आहे, काय नाही. बाबा जर खेळायला लागले का तर खेळायचे सुद्धा. बाबा अपमान सुद्धा सहन करून घ्यायचे. त्याचीच मोठ्याची लक्षणं ती असते. जो मोठा माणूस आहे का तो स्वतः अपमान सहन करतो, दुसऱ्याचा अपमान करीत नाही. जाता जाता एकच चुटका सांगून सांगतो, बाबा किती अपमान सहन करीत होते. नारायणगड असताना त्यांच्याकडे टांगे नव्हते, घोडी होते. घोडी, त्यांना एक घोडी असायची. 2 मिनिट, आता हे तुमच्यावर अन्याय माझा 2 मिनिटाचा. त्यांना एक घोडी असायची आणि लालाला एक घोडी असायची. 2 वर्ष. आणि बाबाचा प्रवास म्हणजे काय, मुंबई पुणे बेंगलोर असा काय होता का? जे या बालाघाटाच्या रंगामधलं असं एक गाव नाही, अशी एक वाडी नाही, अशी एक वस्ती नाही की त्या ठिकाणी बाबा गेले नाही. का फिरले? का म्हणून गेले? बुडते येतो कळवळा. जर बाबा ह्या डोंगर दर्यामध्ये फिरले नसते तर आज बी आपल्या घरी माशाचे जाळे आणि सशाच्या वाघुरी दिसल्या असत्या. बघा आपला आपला अनुभव घेऊन.
आणि या महात्म्यानं चंदनासारखं जीवन जाळलं. एक एक गाव, एक एक खेडा, एक एक वस्ती फिरून पार अहमदपूर पासून इकडं पार जामखेडच्या वरच्या पट्ट्यापर्यंत बाबा एक एका गावाला तिकडे पार तिकडे विदर्भात कुठवर बी गेले तो भाग वेगळाच आहे. असून कुठवर बी गेले हे गाव सोड नाही. दोघं घोडीवर चालले होते. चुटका सांगायला तुम्हाला. आणि एका गावाला जायचं म्हणून पुढं त्याला माहिती होतं बाबा समजा आपल्या गावाहून आंबेडगावला जाणार आहेत. आंबेडगावची लोक तयारीत आहेत. बाबा इथून निघले 2 पडीवर आहेत. पण वाटात जाता जाता बाबा म्हणले अरे दुपार सिरियल आला अजून बाप चांगले लिंबाची सावली म्हणली इथं थोडं बस घोडे घ्या इथं बांध. उन्हाचं ते घोडे बांधले. 2 जण सावलीला बसले. सावलीला बसल्यावर बाबांनी अचानक शेतात ते हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे ते हरभऱ्याचे डाळे दिसले. दादा हरभरे चांगल्याकडे खायला साधूच्या मनात कधी काही सांगता येत नाही. आण म्हणलं जाऊ जा आण किती कानू आणि एवढे एवढे आण. ती लालाजी गेलं का चांगले कवळावरच उठते असं. पण त्या घाटे राखायला ते हरभरा राखायला एक आजीबाई होत्या. आणि त्या आजीबाईने नेमकं हे ना कवळ असं उपटीनं असं बगलात घेतलं निघालं. त्या आजीबाईने मुडदिया पहिली माता मावल्याची ही बोल नाही. काय रे कशाला चाललंय तो वरतो ते बाबा पशी गेलं. त्याला वाटलं आपली शपथ निघून करणार माणूस आहे बाबा पशी गेलो. बाबा पशी टाकलं. बाबाच्या पलीकडून जाऊन बसलं. ए लाज वाटते का म्हणले. बाबा म्हणले मी ह्याला म्हणत होतो. काय म्हणले मी ह्याला म्हणत होतो नको म्हणून लई सची जीव चावरी. ते म्हणलं आजी मी ह्या बाबाला मी नको म्हणत होतो. ह्या बाबानं मला आणायला लावले. दोघं मी सारखे दिसतात म्हणली लबाड. माऊली म्हणली. मग थोडं बोलण्यात टाइम गेलो. बाबा म्हणले काय करतात आजी. काय नाही रे मी बी हरभरा उपटिलं होतं त्याचे घाटे तोडीत होते. म्हणजे का ते भाजायचे आमच्या गावाला भगवान बाबा यायचे. कोण म्हणतंय ते माऊली. आमच्या गावाला भगवान बाबा यायचे म्हणून घाटे चांगले चांगले तोडीत होते. ते भाजायचे तर बाबा आले की त्यांना घाटे खायला द्यायचे. बाबा म्हणले तुमच्या गावाला भगवान बाबा कोणचे. आता गडावरचे ते येणार आजी. मग आम्हाला बी दाखवतात भगवान बाबा. ते म्हणले हो चला माझ्या बरोबर. तेव्हा शिकायला येणार म्हणले. तिसरा पहिला काय गाडी काय होता 5 5:30 तिसरा पारा दिवस नव्हता. जाकड पडता पाट पाट उजाडता असं असं भाषा पाहिजे आमची. ते म्हणले येणार तिसरा पारा. बर मग चला मग तुम्हाला का उरकत आहे का. मग त्या दोघांनी घोड्यावर बसले नाही. बाबा आणि लाला घोड्यावर बसले नाही. दोघांनी 2 घोडे हातात धरले आणि त्या आजी त्यांच्या बरोबर ते घाटे घेऊन निघाल्या. पण गावातल्या लोकांनी कळलं म्हणजे भगवान बाबा घोड्यावर बसले नाही. घोड्यावरून चलत यायला लागले. मग गावातल्या लोकांनी डोक्यावर तुळशी टाळ पकवा हलक्या लयजीम आणि ते वाजत गाजत आले. तिथं आले की भगवान बाबाचे पाय धुवायला लागले. कोणी मावल्या आरत्या बोवायला लागल्या. ती आजी म्हणते तुम्ही कोण आहे. आजीचा नंबर सुद्धा तिथवर लागला पुन्हा पुन्हा कोण तिथे एंट्री आहे. त्याला म्हणायचं आपलं कर्म. अरे जवळ होते तोवर दर्शन घेतलं का नाही घेतलं. आणि ज्यावेळेस बाबा माणसाच्या मेळात शिरले आजीला ढाळच नाही घाटच नाही काय सुद्धा द्यायला पुन्हा जाता आलं नाही. असे काही प्रसंग भगवान बाबाच्या जीवनामध्ये अनेक माझ्याकडे काही शिल्लक नाही. मी अभंगाच्या बाजूला बोललो असलो तरी मला माफ करा. तुका म्हणे भेदाधीर गेला वाद खंडो. जे ज्याच्याकडे भेद नाही. भेद म्हणजे काही महादेवाला म्हणतात काही विष्णूला म्हणतात. हरिहराधीर नाही त्याच्या आधीचं चरण काम क्रोधा नाही. कामासाठी क्रोधासाठी त्या इंद्रियाचा त्याग केला. एवढे म्हणते इतिहास बाबाने घेतला. त्या बाबाचं चरित्र 2-4 शब्दात तुमच्या पुढे. मी बाकीचं काय सांगणार होतो पण उशीरच झाला त्याच्यामुळे पटकन इकडे विषयाकडे आलो. बाबाचं चरित्र माझ्या थोडक्या म्हणक्या मला काय जमलं असं असं माझं मत नाही. सांगण्याचा प्रयत्न केला. टाइम झालेला आहे.
आणि मला वाटतं जास्त वेळ घेण्यात काही अर्थ विठोबा लवकर म्हणा तुका मने भेदा भेदा तुका